नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याची पूर्ण जाहिरात उपलब्ध झाली आहे. तर त्या जाहिरातीमध्ये एकूण किती जागा आहे, कोणकोणत्या पोस्ट आहे, त्याला क्वालिफिकेशन काय काय असणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म फी किती असणार आहे, सगळी माहिती मी माहिती सांगणार आहे. जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर सुरू करूया. हे बघू शकता आजपासून म्हणजे 25/11/2025 रोजी फॉर्म म्हणजे आजपासून भरायला सुरुवात झाली आहे. कुठल्या पोस्ट आहे ते बघू शकता इथं आपण. पोस्ट कुठली आहे? लॉ ऑफिसर बघू शकता. त्यानंतर इथं बघू शकता काय आहे, दुसरी पोस्ट आहे अकाउंटंट, दुसरा IT ऑफिसर. आपण फक्त क्लार्क आणि शिपाई याला सगळ्यात जास्त जागा आहे, त्या पोस्टची माहिती बघणार आहोत मित्रांनो. बघू शकता क्लार्कला एकूण जागा किती. इथं बघू शकता अकाउंटंट एक पोस्ट आहे, त्याला बघू शकता काय केलं, BCom लागत आहे फक्त 50 मार्काचा असेल तर. एकूण 2च जागा आहे अकाउंटंटला. त्यानंतर इथं बघू शकता 6वी पोस्ट कुठली आहे, क्लार्क. म्हणजे क्लार्कच्या पोस्टसाठी किती बघू शकता, 129 जागा आहे. सगळ्यात जास्त जागा क्लार्कलाच आहे मित्रांनो, बघू शकता. आणि क्वालिफिकेशन काय लागणार आहे आपल्याला, फक्त ग्रॅज्युएशन लागणार आहे. कसल्या पण कुठं पण केलं असेल तरी पण आपल्याला ग्रॅज्युएशन लागणार आहे 50 मार्काचं. 50 मार्क आपल्याला ग्रॅज्युएशनमध्ये पाहिजे. त्यानंतर आपली MSIT पाहिजे, ते एवढंच आपल्याला लागणार आहे. हे 2 असेल तर आपण फॉर्म भरू शकतो. त्यानंतर इथं बघू शकता वय किती लागणार आहे, 21 ते 38 या दरम्यान आपलं वय असेल तर आपण हा फॉर्म भरू शकतो. त्यानंतर दुसरं बघूया, 7वी पोस्ट कुठली आहे, सब स्टाफ पिऊन म्हणजे शिपायाची जागा आहे. एकूण 5 पोस्ट आहे. क्वालिफिकेशन काय आहे, 10वी पास आहे. बघू शकता 21 ते 38 वय आहे मित्रांनो याला पण. त्यानंतर दुसरे बघू शकता ड्रायव्हरची पोस्ट आहे, एकूण 2 जागा आहे. काय लागणार आहे बघू शकता, 10वी पास आणि प्लस आपल्याला ड्रायव्हिंग लायसन पाहिजे. वय बघू शकता 21 ते 38 यामध्येच आपलं वय दिलं आहे. इथं बघू शकता रायटिंग टेस्ट होणार आहे, याची माझी आपली परीक्षा होणार आहे, त्यानुसार निवड होणार आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे. पेमेंट बघू शकता आपल्याला किती मिळणार आहे. क्लार्कसाठी पेमेंट त्यांनी दिलं आहे. इथं बघू शकता क्लार्कसाठी एकूण किती पेमेंट दिलं आहे. क्लार्क एकूण पेमेंट बघू शकता 18,000 क्लार्कला पेमेंट आहे. पहिलं 24 महिने आपल्याला फक्त 18,000 क्लार्कला पेमेंट पडणार आहे. त्यानुसार आपले म्हणजे बँकेचे काय HR हे सगळं लागून आपल्याला एकूण 30,000 पेमेंट जाणार आहे. आणि त्याच शिपायाचं पण बघू शकता सेमच आहे. शिपायाला पेमेंट पडणार आहे पहिल्या 2 वर्षासाठी 15,000. त्यानंतर बँकेच्या रूलनुसार आपल्याला 25,000 पेमेंट जातं. त्यानंतर हे बघू शकता 70% परभणीतल्या विद्यार्थ्यांना आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. इथं बघू शकता लिहिले आहे परभणी आणि बघू शकता हिंगोली या 2च जिल्ह्यांना 70% जागा आहे. नंतर 30% जागा बाकीच्या जिल्ह्यांना आहे, ऑल महाराष्ट्र बाकीच्या जिल्ह्याला. म्हणजे 129 क्लार्कला जागा आहे, त्याच्या म्हणजे 38 जागा फक्त बघू शकता बाहेरची पोरं भरणार आहे. बाकीच्या सर्व जागा ती परभणी आणि हिंगोली या 2 तालुक्यात भरणार आहे. इथं बघू शकता मित्रांनो पेमेंट दिलं आहे, या पेमेंटनुसार आपले होणार आहे. इथं बघू शकता सगळं पेमेंट दिलं आहे. आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि ह्याचं पेपर IBPS घेणार आहे. कंपनी ठरवण्यात येत आहे. 2-3 कंपनी ठरवले, त्यामुळे ह्याचं पेपर IBPSने सिलेक्ट केलं आहे. ह्याचं पेपर परभणीचं IBPS घेणार आहे. इथं बघू शकता फी किती लागणार आहे, 800 + GST म्हणजे टोटल आपल्याला 944 रुपये फी लागणार आहे फॉर्म भराय मित्रांनो. पेपर बघू शकता सिलेबस काय असणार आहे, क्लार्कला सिलेबस दिला आहे आपल्याला. क्वेश्चन बघू शकता 100 मार्काचा पेपर असणार आहे. त्यामध्ये बघू शकता रिजनिंग असणार आहे, इंग्लिश असणार आहे. त्यानंतर बघू शकता बँकिंग विषयी क्वेश्चन असणार आहे. आणि इथं बघू शकता सामान्य ज्ञान, हे सर्व क्वेश्चन आपल्याला असणार आहे. सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता हे सर्व क्वेश्चन इंग्लिश असणार आहे. इथं बघू शकता पॅटर्न दिला आहे. पॅटर्न क्वेश्चन बघू शकता 200 मार्काचा एकूण पेपर असणार आहे. इथं बघू शकता व्हर्जन ओनली इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिलं आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये पेपर होणार आहे. इथं बघू शकता आपल्याला P1साठी काय पोर्शन असणार आहे. इथं बघू शकता इंग्लिश असणार आहे 30 मार्काला, 30 क्वेश्चन 20 मिनिटात आपल्याला सोडवायचं आहे. गणित असणार आहे 20 मार्काला. त्यानंतर बघू शकता रिजनिंग बुद्धिमत्ता असणार आहे 35 मार्काला, 35 गणित असणार आहे. बघू शकता एक पॅटर्न दिला आहे. 60 मार्काचा 60 मिनिटाचा पेपर असणार आहे, 100 क्वेश्चन असणार आहे, हे बघू शकता. आणि ह्यामध्ये 5 ऑप्शन असणार आहे. IBPS पेपर येणार आहे त्यामुळे 5 पर्याय असणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग पण दिलं आहे, ते बघू शकता निगेटिव्ह मार्किंग पण दिलं आहे मित्रांनो. अजून बघू एवढीच माहिती आहे मित्रांनो. जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो, कारण ह्याचं पेपर IBPS घेणार आहे त्यामुळे फ्रॉड होण्याची जास्त शंका नाही आहे ह्याच्यात. इंटरव्ह्यूला थोडंसं फ्रॉड होण्याची शक्यता असते, पण ही पण होणार नाही आहे, कारण ह्यावेळेस पेपर कडक नियमानुसार घेण्यात येत आहे. त्यामुळे मित्रांनो आपण हा जवळच्या जिल्ह्यातला असाल, महाराष्ट्रातला असाल
तर आपण हा फॉर्म अवश्य भरू शकतो मित्रांनो. जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.